श्रीमंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। 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 ओ श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओ श्री राम जय जय राम। श्री राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। ईश सर्वा गुणांचा मूळारंभ। नमो शारदा मूलचत्वारि वाचा। गमो पंथ अनंत। शुका सारिखे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा। नमस्कार माझा यः पृथिवीभर वारणाय दिविजैः सम्प्रार्थितश्चिन्मयः। सञ्जातः पृथिवीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः। निश्चक्रं हतराक्षसः पुनरगाद ब्रह्मत्वमाद्यं स्थिरः। कीर्तिं पापहरां विधाय जगतां विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं। मायाश्रयं विगतमायमचिन्त्य मूर्तिम्। आनन्दसान्द्रममलं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि। धीरं धरित्रीं पदकमलमुखन्याससत्पीडयन्तं। निष्कारणैर्नाशयन्तं निखिलकलिमलन्तालिजैः कङ्कणानां। गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसैः राघवं संस्मरन्तं। सङ्गीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरम्। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानाम्। आधेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य। विश्रामस्थानमेकं कविवत्वचसां जीवनं सज्जनानां। बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति
सिद्धास्मान्तस्थमीश्वरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् भूयो भूयो नमाम्यहम् उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम् श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। भगवान श्री रामचंद्रांच्या अत्यंत पवित्र आणि परिपूर्ण कथेमध्ये अवगाहित होण्यासाठी इतकी सकाळची गडबडीची वेळ असताना सुद्धा प्रपंचातली महत्त्वाची कामं बाजूला ठेवून या ठिकाणी नित्य आणि नैमित्तिक रीतीने उपस्थित राहणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करतो। भगवंताची कृपा होण्याकरता आपलं वागणं जास्तीत जास्त भगवंताला आवडणारं कसं असेल असा प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन बसले असतील त्यांच्या श्रीचरणांना नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठ असे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत। सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। गोंदवलेकर महाराजांची दिव्य परंपरा ज्यांना प्राप्त आहे असे धानोरकर शास्त्री औरंगाबादहून मुद्दाम कथेसाठी आलेत, त्यांना त्यांच्या परिवाराला नमस्कार करतो। ही 24,000 श्लोकांची मूळ संहिता वाचायला बसलेले श्री गोविंद मांडवगणे गुरुजी यांना सर्वांच्या तर्फे अभिवादन करतो आणि कथेला आरंभ करतो। संपूर्ण जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे की जिथली संस्कृती आज कशी का असेना पण टिकून आहे। इतर देशांवरती जे आक्रांतांनी हल्ले केले आणि आपला धर्म त्यांच्यावर लादला त्यांना तो स्वीकारावा लागला। अमेरिकेमध्ये वास्तविक आधी रेड इंडियन्स राहत होते, आपण ऐकून आहोत। आता हाताच्या बोटावर मोजावेत असे राहिलेत ते। आधी स्पॅनिश लोकांनी आणि नंतर इंग्लिश लोकांनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि आता अमेरिका कशी आहे आपण पाहतोय। अमेरिकेची म्हणून काही संस्कृती उरली नाही। याचप्रमाणे चायनाचं झालं, रशियाचं झालं। अनेक आक्रमकांनी आपला धर्म तिथे लादला। आता आपण ज्याला इराण म्हणतो, आता आपण ज्याला पाकिस्तान, बांगलादेश म्हणतो, इथे पूर्वीच्या संस्कृत्या वेगळ्या होत्या, पण भारतामध्ये मात्र ही संस्कृती टिकली कशी का असेना। वर झाली आहे, खूप वीक झाली आहे। याला सगळ्यात आधारभूत कुठली कथा असेल तर ती रामकथा आहे। कारण रामकथा आपल्याला आपल्या संस्कृतीशी बांधून ठेवते। आज जवळपास 500 वर्षाच्या लढ्यानंतर 3-1 लाख लोक त्यामध्ये मेल्यानंतर आज रामाचं मंदिर उभं राहत आहे। आर्य चाणक्य म्हणत असत, कुठलीही संस्कृती, कुठलाही देश मारायचा असेल तर तिथल्या सत्पुरुषांना, तिथले तरुण ज्यांना आदर्श मानतात त्यांच्यावर चिखलफेक करा
आणि त्या तरुणांना तिथे आदर्श वाटणार नाही त्यांना त्यांच्याबद्दल, अशा प्रकारे परिस्थिती निर्माण करा. लोक मारल्यानंतर, तिथली माणसं मारल्यानंतर देश मरत नसतो, तर तिथल्या लोकांना आदर्श राहिला नाही की ती संस्कृती मरते आणि मग तो देश भूभाग राहतो नुसता. म्हणून आर्य चाणक्य असतील, समर्थ रामदास असतील, स्वामी विवेकानंद असतील, शंकराचार्य असतील, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, सगळ्या संतांनी सातत्याने जी कथा ऐकायचा आग्रह केला ती म्हणजे रामकथा. राम आणि कृष्ण या दोन पर्सनॅलिटी अशा आहेत की त्या आपल्याला आपल्या संस्कृतीशी बांधून ठेवतात. म्हणून एक एक कथेचं आयोजन दुसरी कथा आयोजित होईपर्यंतचं तिथे त्या लोकांना मिळालेलं संस्कृतीचं टॉनिक असतं. वाटताना असं वाटेल जोशी पुराणकर कुटुंबियांनी कथा आयोजित केली, चांगली झाली कथा, मकरंद बुवाले. यात पुराणकर, मकरंद बुवा किंवा या बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. रामकथा महत्वाची आहे की ही संस्कृती पुढे कंटिन्यू झाली. पुन्हा केव्हा तरी कुठेतरी ऐकायला मिळतं, टीव्हीवर मिळेल, युट्यूबवर मिळेल, व्हर्च्युअल लेवलला मिळेल, कुठेतरी हे मिळतं आणि पुन्हा तरुण ही मंडळी याच्याशी जोडली जातात. मी केव्हा तरी बोललो असेन, पण गेल्या 2-3 वर्षामध्ये 6 लाख मुस्लिम मुलींनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. 6 लाख. आता वाढला असेल आकडा कदाचित गेल्या 6 महिने 8 महिन्यात. कशा करता? आपण कधी कोणाला असं तलवारीच्या बळावरती आमका धर्म स्वीकार असं म्हटलोय? अहो, हे विचार आवडून महाभारताची सिरियल B.R. चोप्रानी काढली आणि त्यामध्ये महाभारतात काम करणाऱ्या अनेक मुस्लिम मुलांनी हिंदू धर्म स्वीकारला. कुठला धर्म वाईट नसतो, कुठला चांगला नसतो. आपल्या धर्माचं वैशिष्ट्य काय हे मला सांगायचं. पण इस्लाम धर्मात सुद्धा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, कारण ते आपल्याकडनंच आयात केल्या गेलेले आहेत. म्हणून त्यांच्या पुराणातल्या रुचेला आयात म्हणतात. सव्वीस फक्त त्यातले मुद्दे असे आहेत वसीम रजवीने सांगितलं. बाकीचे सगळे मुद्दे मुळातले वेदांमधलेच आहेत. अहो, अर्जुनाचं काम करणाऱ्यांनी हिंदू धर्म स्वीकारला महाभारतातलं. कारण काय? इतकी देखणी, इतकी जगाचं कल्याण इच्छिणारी दुसरी संस्कृती नाही. आपल्याकडे स्त्रीला देवता मानलंय. ज्या घरामध्ये स्त्रियांचा अत्यंत आदर होतो तिथे देवतांचा म्हणजे सकारात्मकतेचा म्हणा, पॉझिटिव्हिटीचा म्हणा, निवास असतो. मनूचा श्लोक आहे, ज्या मनूच्या नावानं ठोठो करतात सगळे. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. आहे का कुठल्या दुसऱ्या ग्रंथात? बघा बरं असा श्लोक. स्त्रीला गुलाम म्हणून मानलं अनेक संस्कृतींनी, आणि आपल्याकडे स्त्रीला देवी भागवतात वर्णन केले की प्रत्येक स्त्रीची, मग ती विधवा असो, कुमारिका असो, सौभाग्यवती असो, कशी असो, तिची पूजा केली पाहिजे असं देवी भागवत सांगतं. काय आपले ग्रंथ आहेत तो एक एक. आणि म्हणून सातत्याने आपण सकुटुंब सपरिवार श्रद्धेने जाऊन रामकथा आणि कृष्णकथा 2 कथा ऐका. राम आपल्याला नीती शिकवतो आणि कृष्ण आपल्याला युक्ती शिकवतो. युक्ती पाहिजे ना, आपण नुसतं रामासारखं वागून उपयोग नाही, समोरचा कसा वागेल. म्हणून कृष्णही ऐका. मी नेहमीच सांगतो, रामांचं चरित्र म्हणजे अमेरिकेत गाडी चालवणं आहे आणि कृष्णांचं चरित्र म्हणजे नागपूरमध्ये गाडी चालवणं आहे. सतत ऐका. अहो, काय करतो आपण? त्यांना देव 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 म्हणून आपण त्यांना असं पूजतो, नुसतं आरत्या करतो. आणि मला हे पुन्हा सांगायचं की राम आणि कृष्ण या दोन्ही चरित्रांचा प्रभाव शिवाजी महाराजांच्यावर आहे की नाही? बोला. आत्ता शिवाजी महाराज आत्ता होऊन गेले ना, 300-350 वर्षापूर्वी. दोन्ही चरित्र तुम्हाला शिवाजी महाराजांच्यात दिसतील. वैयक्तिक पातळीवर शिवाजी महाराज रामांसारखे आहेत,
चारित्र्यवान, अत्यंत शुद्ध, पवित्र. परस्त्रीकडे बघण्याचा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन बघा. मखरीमध्ये नोंदी आहे, शाहिस्ते खान जेव्हा पुण्याहून पळाला, लाल महालावरती त्यांनी छापा टाकला वगैरे, आपल्याला कथा माहिती आहे. तर शाहिस्ते खानची बेगम एका पिपात लपून बसली होती आणि खूप वेळ लपून बसली. सापडे ना, ते चिंचवडपर्यंत गेले. हो, बायको कुठं आहे बेगम? शाहिस्ते खान काय म्हणलं असेल, काळजी करू नका, ती जर शिवाजी महाराजांच्या तावडीत सापडली असेल ना तर ती सुरक्षित असणार आहे. हे शाहिस्ते खान म्हणतोय, औरंगजेब म्हणतोय. आहे की नाही रामचरित्र सांगा. हे लहानपणापासून ही चरित्र त्यांनी अभ्यासलीत. हो, शहाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांच्या वडिलांनी हा विचार केला की माझी मुलं, शिवाजी महाराज इतर मुलांबद्दल विचार केला त्यांनी की ही नीतिमान असली पाहिजेत, शक्तिमान असली पाहिजेत आणि भक्तिमान असली पाहिजेत. समर्थांनी शब्द वापरलेत, मन, मनगट आणि मेंदू तिन्ही गोष्टी मजबूत करा. मनगट मजबूत करा म्हणून व्यायाम करा. मन मजबूत करा म्हणजे थोडे तुम्ही इमोशनल पण असलं पाहिजे. EQ आत्ताच्या भाषेत. आणि मेंदूही मजबूत असला पाहिजे, IQ. आणि या कशा गोष्टी वाढतात, तशा कथा ऐकल्या की आपण तसे होतो. म्हणून 2 पंडितांची योजना केली त्यांनी, केशव पंडित आणि उमाजी पंडित. आणि या पंडितांना पुण्यामध्ये घर देऊन या शिवबाला आणि त्याच्या सवंगड्यांना कथा सांगायला अपॉइंट केलं. त्या केशव पंडितांची जी जागा आहे ना, कोंडगावला आपण जिथे कथा करतो ती जागा आहे, साखरबाग रत्नागिरीला, दत्त काकांच्या इथे. तिथले मालक होते ते. हे मला परवाच कळलं, आम्ही गेल्या वर्षी कथेला गेलो तेव्हा. आणि मी काहीतरी बोलत नाही, मी ही गोष्ट पुण्यामध्ये सांगत होतो आणि माझ्या भाग्याने कथेला आदरणीय बाबासाहेब पुरंदरे आले होते. याचं रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. मी काहीतरी बोलत नाही. आणि मी म्हटलं हे बरोबर बोलतोय ना हो मी, कारण मी कुठंतरी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, मग त्याचे नोट्स काढलेले असतात. इथं उभं राहून बसून बोलताना आमच्याजवळ काहीतरी आधार असल्याशिवाय आम्ही बोलत नाही. गंमत म्हणून एखादं वाक्य बोलू, ते गंमत म्हणून असतं, कंटाळा येऊ नये 3 तास, एवढाच भाव. पण अथॉरिटीशिवाय आम्ही इथून काहीही बोलत नसतो, लक्षात ठेवाल सगळ्यांनी. आत्ताच एक मुलगा माझ्याशी वरती वाद घालायला आला होता की तुम्ही चुकीचं बोललात, आणि त्यात माझी 20 मिनिटं गेली. क्षमा मला करा, कारण मी त्याला वेळ द्यायला नको होता. मी त्याला म्हटलं तू नंतर यायला पाहिजे, कथा झाल्यावर ये, मग आपण गप्पा मारू ना. पण पक्क करून टाका की आम्ही इथून आम्हाला वाटतं म्हणून काही बोलत नसतो. जे इथे लिहिलंय किंवा जे कुणीतरी आधारभूत असं असल्याशिवाय आम्ही प्रतिपादन करत नसतो. म्हणून मी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, मी बरोबर बोलतोय ना? आता त्यांच्यासारखा इतिहास तज्ज्ञ कोण आहे आत्ताच्या काळात होऊन गेलेल्यांपैकी? महान आहेत ना ते. ते म्हणाले बुवा बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर बोलतात केशव पंडित आणि उमाजी पंडित. अजून 2-4 वाक्य त्यांनी सांगितले त्यामध्ये. आणि या रामकथा, कृष्णकथा, सकाळच्या वेळेला रामकथा कृष्णकथा ऐकतात शिवबा, आणि दुपारच्या वेळेला दादाजी कोंडेवांच्याकडून दानपट्टा शिकतात, तलवार शिकतात. म्हणजे मनगटही मजबूत असलं पाहिजे, मन आणि मेंदूही मजबूत असला पाहिजे. आणि हे शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला दिसेल की वैयक्तिक पातळीवर ते रामचंद्रांसारखे आहेत. जेव्हा जेव्हा स्त्रियांना नजर करण्याची वेळ आली आहे तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना नाकारलंय. आणि औरंगजेबाशी वागताना रामासारखं वागतात का कृष्णासारखं वागतात? बोला. एखादा किल्ला घ्यावा, हल्ला करावा, तिथे किल्ला घ्यावा, औरंगजेबाला यांनी पत्र पाठवलं, अच्छा तुमचा आहे, मला वाटलं आदिलशहाचा आहे म्हणून मी घेतलाय, राहू दे आता माझ्याकडं. 19 वर्षाचे असताना त्यांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे आता. आदिलशहाने जेव्हा अटक केली, मी जरा रामकथा सोडून सांगतो, क्षमा करा, मला दिसतोय तुमचे चेहरे बुवा, काय कुठे चालली कथा. आदिलशहानी युक्तिपूर्वक म्हणजे कपटाने अटक केली शहाजी महाराजांना,
तेव्हा आणि सांगितलं की तुझं हे स्वराज्याचं काम थांबव, आता आईचं कुंकू नाही तर स्वराज्य असं यापैकी एक चॉईस करायची वेळ आली होती. तेव्हा त्यांची पत्र आहेत. औरंगजेब मला मदत करतोय आणि औरंगजेबाला त्यांनी पत्र पाठवले की जर तू मला माझ्या वडिलांना सोडवायला मदत केलीस तर मी आणि माझे वडील तुझ्याकडे पंचहजारी हजारी सरदार म्हणून रुजू होऊ. आणि हे आदिलशहाला कळल्यावर तो घाबरला, कारण औरंगजेब स्ट्रॉंग होता. नुसतं दडपण आणलंय. हे कृष्णनीती आहे की नाही? म्हणून आमच्या तरुणांना या कथा सातत्याने आणि असा भाविक भक्त म्हणून ऐकू नका, ते आहेच आहे. कारण शेवटी इक्यूनीच उद्धार आहे आपला, पण ऐक्यूनी प्रपंच चांगला होणार. अशा अर्थानं ही रामकथा आपण ऐका. सगळ्या दृष्टीने या रामकथेचं महात्म्य आहे. आणि इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो काल की हनुमंत निवांतपणे फळं खात आहेत. प्रत्यक्षात त्यांना जेवढा वेळ मिळाला नाही तेवढा वेळ आपण दिला काल. आज आता यांनी मुद्दामच केलंय हे. नाही मला भूक लागली होती आणि ती झाडं पाडली, मी झाडाची फळं पाडली आणि खाल्ली वगैरे. इतकं नाहीये सोपं, हे इतके साधे येतोय. आपण सुद्धा आदल्या दिवशीच्या पोळ्या आधी खपवतो मग ताज्याचा काढतो की नाही वाढायला. आणि यानंतर कुणाकुणाला ठार केलंय? विरूपाक्ष आणि त्याचे 5 मंत्री यांना ठार केले. अखया मारीला, अक्षय कुमार रावणाचा पुत्र, त्याला ठार केलंय. शेवटी इंद्रजिताला त्यांनी पाठवलं, रावणाने इंद्रजिताला पाठवलं. आता हनुमंताने विचार केला, ओके पोटही भरले, आता जरा रावणाचा दरबारही बघून घेऊया, सभा बघून घेऊया त्याची. आणि म्हणून इंद्रजितानं आल्यावरती ब्रह्मास्त्र टाकलं, ब्रह्मपाश टाकला. अस्त्र नाही टाकलं, पाश म्हणजे बांधायचा, कारण त्याला अटक करून आणायचं. आणि तो ब्रह्मपाश जो आहे विशिष्ट मंत्रांनी तो टाकला जातो. मंत्र आणि शस्त्र बरं का, मंत्रांनी चालवलं जातं ते अस्त्र, आणि हाताने वगैरे किंवा पायाने फेकलं जातं, हाताने फेकलं जातं ते शस्त्र. शस्त्रास्त्र म्हणतो ना. काही वेळा दोन्ही एकत्र केलं जातं, अस्त्र फेकलं जातं पण त्यामध्ये मंत्र टाकला जातो. फार सूक्ष्म आहे आमच्याकडे हा विचार. नुसती ती वस्तू जात नसते, त्या वस्तूबरोबर आपल्या भावना पण जात असतात. आणि अशा पद्धतीनं हनुमंतांनी त्या ब्रह्मास्त्राचा, ब्रह्मपाशाचा स्वीकार केला आणि हनुमंत बांधले गेले. वास्तविक हनुमंतांना वर आहेत सगळ्या लोकांचे, सगळ्या देवतांचे, की आमचा ब्रह्मपाश, ब्रह्मास्त्र, विष्णुअस्त्र, पाशुपतास्त्र तुला काही करणार नाही. जन्मल्याबरोबर हे सगळे कार्ड मिळवलीत त्यांनी टोल नाक्यावरची, फुकट जाऊ द्या गाडी म्हणून. काय होणार नाही त्यांना, पण तरी बांधले गेले का? त्याशिवाय कसा हात जाणार ना तिकडे. आणि हनुमंताची मिरवणूक काढली त्या इंद्रजितानं, सगळ्या बाजूने फिरवत फिरवत फिरवत. का कसा पकडलाय मी कपिला बघा, गावातल्या लोकांच्यावर इम्प्रेशन मारण्याकरता. हनुमंतांनी त्यानिमित्तानं आपलं GPS रेकॉर्डिंग ऑन केलं आणि सगळ्या गल्ल्या पाहून घेतल्या. आपत्ती को अवसर में बदलो म्हणतात ना आपले पंतप्रधान. आपत्ती नाहीच आहे, आपत्तीला इष्टापत्तीमध्ये बदलता आलं पाहिजे, ते लोक महापुरुष असतात. आणि अशा पद्धतीनं सगळ्या बाजूला फिरून 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 सगळं रेकॉर्डिंग करून घेतलं. आणि रावणाच्या सभेमध्ये उपस्थित आहे, रावणाकडे त्यांनी पाहिलंय आणि रावणाची स्तुती केली. कारण रावण खरंच सुंदर होता, अतिशय पराक्रमी होता, विद्वान होता, बरं चांगला कवी होता. जसं मी आपल्याला असं म्हणालो की रावणाने अनेक स्त्रियांवर बळजबरी केली आहे, त्याबरोबर इथे वाल्मिकीने हे पण लिहिले की अनेक स्त्रिया रावणाचं रूप आणि पराक्रमाला मोहून सुद्धा आलेल्या होत्या त्याच्याकडे. असंही आहे. फक्त परस्त्रीची अभिलाषा सोडली तर बाकी त्याच्यात दुर्गुण नाही, असं हनुमंतांनी इथं म्हटल्याचं वाल्मिकी म्हणतात. की हा लोकांचा त्राता झाला असता, लोकांचा रक्षक झाला असता जर एवढा दुर्गुण नसता तर. आणि रावणाला त्यांनी समजावलं. आधी पहिल्यांदा तिथे आल्यावर इंद्रजिताचा तो उपमर्द केला की गेल्यावर ते
ब्रह्मपाश गळून पडला. इंद्रजित म्हणला हे काय, काही नाही म्हणले, मला इथं यायचं होतं म्हणून मी आपला ब्रह्मपाशाचा सन्मान ठेवला. म्हणजे मला काही करूच नाही म्हणाले, मला सगळ्या देवतांचे आशीर्वाद आहेत. इंद्रजिताला हे त्याचा कॉन्फिडन्स घालवला. बापरे, म्हणजे माझ्यावर उपकार म्हणून हा पकडला गेला होय. आणि रावणाशी बोलायला सुरुवात केली. रावणा, जर शहाणा असशील तर ताबडतोब सीतामाईंना परत नेऊन पोहोचव, अजिबात वैर करू नकोस. पृष्ठ लागेल असं तुझं वैभव आहे, एवढ्या एका गोष्टीनं कशाला तू त्याचा गालबोट लावतोस त्याला. इतका संतापला रावण. रावणाचं एक वैशिष्ट्य आहे, हे सगळं होतं पण रावण अत्यंत अहंकारी, कुणाचं ऐकायचं नाही, बायकोचं नाही ऐकलं, भावाचं नाही ऐकलं, नाही मी नाही ऐकणार कोणाचं. आणि इतका संतापला, त्यांनी सांगितलं याला ठार मारा. ठार मारा म्हटल्याबरोबर उजव्या हाताला बसलेला त्याचा धाकटा भाऊ विभीषण उभा राहिला. सांगितलं महाराज असं करू नका, दूत हा अवध्य असतो शास्त्राप्रमाणे, तो फक्त निरोप घेऊन आलाय आपल्याकडे, आपला निरोप तो घेऊन तिकडे जाणार आहे, तुम्ही त्याला मारू नका. मग ते म्हणाले तो जर निरोप घेऊन आला होता त्यांनी अशोकवन कशाला उद्ध्वस्त केलं? हा, मग त्याकरता त्याला शिक्षा द्या, पण त्याला मारू नका. हनुमंतांचं बारीक लक्ष आहे विभीषणाच्या बोलण्याकडं आणि देहबोलीकडं सुद्धा. आणि म्हणून शेवटी जेव्हा तो विभीषण रामाला मिळालाय तेव्हा सगळ्यांचं मत एका बाजूला आणि हनुमंताचं मत एका बाजूला होतं. सुग्रीव म्हणाला नका विभीषणाला आपल्या पार्टीत घेऊ, अगदी निवडणुकीच्या तोंडावर आला इकडे, अमुक नका करू, तमुक नका करू. हनुमंत एकटे म्हणालेत मी विभीषणाला बारकाईनं ओळखतो, त्याला आपल्या बाजूला घ्या. अंगदाने वेगळं मत मांडलंय. हनुमंतांचं एकट्याचं मत असं आहे की जे रामांचं होतं. हनुमंत नुसते उभे नव्हते, नुसतं ते बघत होते की तो बोलतोय का आणि त्याला बोलायचंय काय. नुसतं तोंडापुरतं बोलणारे खूप लोक असतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना म्हणायचं वेगळं असतं. बुद्धिमत्तां वरिष्ठम असणारे हनुमंतांनी अत्यंत सूक्ष्मतेने अभ्यास केला. विभीषण सांगतोय रावणा असं करू नकोस, माझं ऐक. ठीक आहे, कसं तरी मान्य केलं. वानरांना त्यांचं पृच्छ, त्यांची शेपटी अत्यंत प्रिय असते, ती पेटवा, त्याला अग्नी द्या. आता इथे काही रामायणकारांनी मजा केली की त्यांनी ते शेपूट वाढवलं. वाल्मिकी हे लिहित नाहीत, सांगणाऱ्याला हे सांगायचंय की हनुमंताला सगळ्याची फजिती करायची आहे. म्हणजे ते शेपूट इतकं वाढलं की गावातल्या सगळ्या लोकांनी जे कापडं द्यायचे, म्हणजे आम्ही देतो कापडं, सगळ्या लोकांची सगळे कापडं तागे संपले. लंकेतल्या सगळ्या कापडवाल्यांनी कापडं दिली, लंकेतल्या सगळ्या तेली लोकांनी आपल्याजवळचं सगळं तेल दिलं आणि लंकेतल्या सगळ्या आग लाव्या लोकांनी आता विनोद आहे हा, फक्त एन्जॉय करायचा, पुढं जायचं लगेच. तुकोबांचा याच्यावरती अभंग आहे की हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. आणि यानंतर हनुमंत बाहेर निघाले आणि प्रभूंनी हनुमंतांनी एक एक सौधावरती एक एक टेरेसवर जायला सुरुवात केली आणि आपल्या शेपटाला आज्ञा केली, हा इकडचं घर, असं एक अग्नी देत आहेत. आणि किती सगळे महाल जे तिथले होते, कारण येताना सगळं ऑन केलं होतं ना GPS, त्यामुळे माहिती होतं कुठून कसं गेलं पाहिजे. बरीचशी लंका, सुवेलाचल पर्वत, त्रिकुटाचल पर्वत आणि लंब पर्वत असे 3 पर्वत मिळून लंका आहे. 3 मुख्य टेरिटरी म्हणा विभाग आहेत असे. समर्थांनी वर्णन केलं 3/4 लंका जाळली त्यांनी. 3य भाग लंका होळी पै केली, जानकीची शुद्धी श्रीरामा नेली. देखोनी आनंदे सेना गजबजली, रामे रामदासा निज भेटी झाली. जय देव जय देव जय महारुद्रा, आरती ओवाळू तुझ कपिंद्रा. जय देव जय देव.
भरा 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 हे मला सांगायला वेळ लागतोय. भर 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 अग्नी लावायला सुरुवात केली. आणि अग्नी दिल्यानंतर परिणाम असा झाला, एकदम गेले त्या समुद्राच्या इथे. आणि हनुमंताच्या लक्षात आलं की अरे माझ्या शेपटाला एवढा अग्नी लागून मला उकडत का नाहीये. तर तरी चटका बसायला पाहिजे ना. ते म्हणे जानकी देवींना कळलं होतं की असं असं माझ्या बाळाला. खूप वेळा राम सीतेचं बाळ म्हणतात बरं. नवनाथ कथेमध्ये तर वर्णन आहे की हनुमंताला सीतामाई आपला मुलगा समजायची, कारण तो आई म्हणून हाक मारायचा, माय अशी हाक मारायची. काय संस्कृती असेल आपली. माझ्या बाळाला, हनुमंताला, रामदूताला काही होऊ नये म्हणून अग्नीला प्रार्थना केली. मी जर खरी पतिव्रता असेन तर काही होऊ नये माझ्या बाळाला. हनुमंत म्हणले मला चटका का बसत नाहीये. आणि व्यवस्थित बरीचशी लंकाभर घरोघरी आता आरडाओरडा एकच सुरू झाला. ते त्याच्या मागं लागायचं जाऊ द्या, आपलं घर विझवायला पाहिजे. पण इतकं काही पाणी भरून ठेवायची पद्धत नव्हती पूर्वी, असं पाणी जात नव्हतं. आता ते विझवायचं कसं. फायर ब्रिगेडला बोलवा, व्यवस्थाच नाही उपलब्ध. म्हणजे हनुमंतांनी काय केलं लक्षात घ्याल की त्यांचं जे पायाभूत सुविधा होत्या ना, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं ना, तेच उद्ध्वस्त करून टाकलं. जे आता हमासचं करतायत हे लोक, हे जिथून हे हल्ला करतात तेच आपण तोडून टाकूया. आणि येऊन समुद्रामध्ये शेपटी उडवली. आता सगळीकडे हाहाकार माजला. आता गावभर सगळीकडे झालं कशाला ती कोणती सीता आणली रावणाने, त्यामुळे आम्हाला कटकट झाली. कशाला सीता आणली, कशाला सीता आणली, कशाला सीता आणली. हनुमंत म्हणले दॅट्स इट, याच्याकरता चाललोय मी. आपला राजा चारित्र्यवान असला पाहिजे असं तुम्हाला तेव्हाच वाटेल काय, जेव्हा आपल्याला त्रास होईल. आपलं जळतं तेव्हा कळतं ही म्हण तेव्हापासून पडली. आणि इथे अध्याय येतो, हनुमंतानी जेव्हा शेपटी पाण्यामध्ये बुडवली, ती विझली आणि हनुमंताला एकदम असं वाटलं सगळी लंका पेटवली मी, अशोकवनाला तर काही झालं नसेल ना, माझ्या सीतामाईला काही झालं नसेल ना. तर सीतामाईला काही झालं तर रामाचं कसं काय, आणि रामाना काही झालं तर लक्ष्मणाचं कसं काय, सुग्रीवाचं कसं काय, मग कौशल्याचं कसं काय. जब सीता नहीं तब राम कहा, जब राम नहीं तब लक्ष्मण कहा, जब लक्ष्मण नहीं तब सुग्रीव कहा, जब सुग्रीव नहीं तब राज्य कहा. असे अनेक विचार केले हनुमंतानी. आणि धावत पडत सीतेची काळजी वाटली. 55 अध्यायाचा आहे सुंदरकांडातला. आणि पटकन धावत 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 उड्या मारत 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 येऊन पोहोचले. अशोकवन इंटॅक्ट होतो. अशोकवनापर्यंत आग आलेली नव्हती. सीतामाई यांनी उच्छ्वास टाकला. खूप 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 आनंद झाला. आणि हनुमंत समोर उभे राहिले. प्रश्न विचारलाय, आई मी व्यवस्थित आहे हे पण सांगायचं होतं, पण ती तिकडं हवालदिल असती ना. मला काही झालेलं नाही आहे, उलट माझ्या शेपटामुळं मला बराचशी लंका जाळता आली आहे. आणि आता काही ते त्यातनं बाहेर यायलाच, पुन्हा त्यातनं बाहेर यायलाच त्यांना वेळ लागेल. काळजी करू नको. सीतामाईनं इतकं कौतुक वाटलंय त्याचं, हनुमंताचं, की किती परफेक्ट आहे, किती व्यवस्थित आहे. आणि सीतामाई रडू लागल्या. सीतामाई काय म्हणले असतील तिथे त्याला, हनुमंता खूप दिवसांनी मी हसली आहे, 1-2 दिवस राहा ना. काय अर्ध्या पाऊण तासाभरामध्ये काय हनुमंतांचं बोलणं वागणं असेल विचार करा. की सीतेनं आज पाहिलंय त्याला आणि ती म्हणती जाऊ नको, राहा, मला तुझ्या इथल्या उपस्थितीनं आनंद होतोय. एखादा म्हणला असता बर तू म्हणताच आहे तुम्ही, बरं इथं व्यवस्था पण चांगली आहे, नाश्त्याला विविध पदार्थ आहेत. हनुमंत म्हणाले माय नको, का तुम्ही जेवढे हवालदिल आहात ना तेवढेच काकणभर जास्त माझे प्रभू जास्त हवाल दिले, त्यांना बातमी द्यायला पाहिजे. हो माते, रामाने माझ्यावर विश्वास ठेवावा याकरता रामाने जशी अंगठी दिली होती तशी एखादी वस्तू मला द्या. प्रभूंनी माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे ना.
आणि एक अशी कथा सांगा की जी कथा फक्त तुम्हाला दोघांनाच माहिती आहे, अशी कथा सांगा. म्हणजे प्रभूंना एवढं कळेल की मी त्यांना बरं वाटण्याकरता बोलत नाहीये, जे आहे ते बोलतोय. आणि केस बांधायचा चूडामणी, असा रत्न जडवलेला केस असे बांधायचा चूडामणी असा त्याला दिला. हनुमंतांनी तो मुकुटात ठेवून दिला. एक कथा सांगा. कथा सांगितली आहे वायसाची, कावळ्याची. इंद्रपुत्र जयंत एकदा दंडकारण्यामध्ये आला आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या रूपाचा त्याला मोह झाला, म्हणून सरळ न येता कावळ्याचं रूप त्यानं धारण केलं आणि माझ्या सौंदर्य निहाळू लागला. तेव्हा रामराय माझ्या मांडीवर निजले होते, डोकं टेकून. लक्ष्मण काही पाणी वगैरे आणायला गेला होता आणि असे छान निजले होते. आता कावळा समोर आला आणि पुढं 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 येऊन माझ्या अंगठ्यावर चोच मारण्याकरता प्रवृत्त झाला. रामाना जाग येऊ नये म्हणून मी पाय हलवला नाही आणि क्षणात रामाना जाग आली आणि एकदम त्यांनी पाहिलं त्या जयंताकडं आणि रागावले आणि एका कावळ्याला मारायला माझ्या प्रेमाकरता रामरायांनी ब्रह्मास्त्र आठवलं. मत्कृते काकमात्रोपी ब्रह्मास्त्रम समुदारुतम. ब्रह्मास्त्र काय कावळ्याला मारायला पाहिजे, पण इतकं माझ्यावर प्रेम, माझ्या पत्नीला असं बघतोस. तो शरण आला, देवा असं नका करू, मी मरून जाईन, तुला काहीतरी द्यावं लागेल. म्हणून त्यानं एक बुबुळ दिलं त्यानं आणि तेव्हापासून त्याला इकडून इकडे एकच बुबुळ असतं असं म्हणतात. मी काही कावळाचा हातात घेऊन बघितलेला नाहीये, पण प्रसंग इथे असा आला. ही कथा हनुमंताला सांगितली आहे. काय जानकी देवी असतील. आणि पुन्हा रडू लागला ते निघाल्यानंतर, हनुमंत निघाल्यानंतर. हनुमंत म्हणाले, माते तुला रामाला भेटायचंय का? 1 तासात भेटवतो, माझ्या खांद्यावर बस, मी पटकन घेऊन जातो रामांसमोर ठेवतो. एखादी उतावळी असती तर म्हणली असती, बर भाऊ चल लवकर चल, तिकडं काय मरू दे तिकडं. पण जानकी देवीने इथे 2 मुद्दे मांडलेत. मारुते, मी काय वस्तू आहे काय? रावणाने मला त्याच्या खांद्यावरनं पळवून आणलं आणि तू परत नेलस? स्त्री जातीचा म्हणून काही सन्मान असतो की नाही? हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आणि यानंतरचा मुद्दा तिने मांडलाय की रावणानं बळजबरीनं मला स्पर्श केलाय. मी होऊन कुठल्या पुरुषाला आतापर्यंत स्पर्श केला नाही, मी तो करणारही नाही. आता याच्यावर उपाय काढता आला असता, तू खुर्चीत बस, खुर्ची डोक्यावर घेतो, म्हणजे स्पर्श तर होणार नाही ना. हनुमंत म्हणाले, बरोबर आहे माते. सीता म्हणाली, मला तो वेग सहन होणार नाही असं म्हणाली, मी नाही येणार. आणि दुसरा, फक्त सीतेचा मुद्दा नाहीये, रावणाने माझ्यासारख्या शेकडो अनेक स्त्रियांना बंदिवान केलंय, आपल्या जनानखान्यामध्ये कोंडलंय. रावण मस्ट बी डिस्ट्रॉय. रावण संपला पाहिजे. नॉट फॉर पर्सनल कॉज बट नॅशनल कॉज. किती उदात्त भावना आहेत जानकी देवीच्या. हे ऐकून हनुमंतानं पुन्हा एकदा नमस्कार केला. माते, महान आहेस तू. एखादा असता म्हणलं असतं, ज्याचं करावं बरं. दुसऱ्यांच्या भावनांचाही सन्मान करता आला पाहिजे ना. आणि हनुमंत निघाले, उड्डाण केलं, जय जय रघुवीर समर्थ म्हणून उड्डाण केलं आणि या दक्षिण समुद्र किनाऱ्यावरती उतरले. आणि सगळ्याच्या सगळ्या वानरांनी जय जयकार केला, सियावर रामचंद्र की. इतका आनंद झालाय. आणि हनुमंतांनी थोडक्यात जांबुवंत, अंगद आणि सगळ्या महत्वाच्या वानरांना काय काय घडलं ते सांगितलं. अंगद म्हणला, मारुते, परत जाऊन लंका जिंकून रावणाला मारून सीतामाईना घेऊनच जाऊया का रे? आणि होती ताकद त्यांच्या. 2 लाख वानर होती हो. एक एक द्विविध अमके दमके कसले जबरदस्त होते. हनुमंतांनी सांगितलं, नाही, रावणाला ठार करण्याचा सन्मान जो आहे तो रामांचाच आहे.
यद्यपि आपण लंकेला पाडू शकतो, पण आपण कधी आपल्या मालकाला, आपल्या बॉसला ओव्हरटेक करायचं नसतं. अच्छा, एम्प्लॉईजनी हे ऐकलं पाहिजे, बॉसनी पण ऐकलं पाहिजे की एम्प्लॉईजची माझ्यावर एवढी श्रद्धा असेल तर मी त्याला पाठीशी उभा राहीन, त्याला कटकट करणार नाही. पण अनेक बॉस एम्प्लॉईजना कटकट करतात, एम्प्लॉईज बॉसला कटकट करतात. का? रामायण ऐकलं नाही म्हणून. हरदासाची कथा. अरे एकमेकांवर प्रेम केलं ती संस्था, ती कंपनी वर जाईल का खाली जाईल सांगा ना. दोघांनी पण एकमेकांचा जर सन्मान ठेवला, एकमेकांच्या त्या पोस्टचा सन्मान ठेवला. मी परवा बोललो पण पुन्हा बोलतो की महाभारतात पण ही कथा येते की भीमाने विचारलंय हनुमंताला की देवा, दादा म्हणायचे हनुमंताला, भीम दादा म्हणायचे, दादा तुम्ही रावणाला मारू शकत होतात ना. महाभारतातलं सांगतोय म्हणजे अलीकडचं त्या मनानं. हनुमंत म्हणाले मारू शकत होतो ना, सहज मारू शकत होतो, काय अवघड नव्हतं. पण रामांची तशी आज्ञा नव्हती ना. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण कधी आपल्या ज्याला संस्था मोठी करायची त्याच्याकरता मी हे बोलतोय बरं. स्वतः हिरो व्हायचे त्याच्याकरता काय, तो आहेच हिरो. पण कधीच मोठी माणसं आपल्या मर्यादेला उल्लंघन, जरी ताकद असली तरी सुद्धा, शक्ती असली तरी सुद्धा, शक्तीचं व्यर्थ प्रदर्शन करणाऱ्यांना कच्चं मानलेलं आहे आपल्याकडे. आणि आता भराभरा टाणटून आता आनंदात चालली तो सक्सेस. त्यामुळं गती वाढली. आमचे गुरुजी सांगायचे गतीवरून प्रगती कळते. मुलगा पास झाला, कशावरनं ओळखायचं तो कसा येतोय. आणि तोंडात एरंडेलाचा बोळा कोंबल्यासारखा पाय ओढत ओढत समजायचं फेसबुक, व्हॉट्सॲप. विनोद सोडून दिला तरी अहो सगळे घुसले किष्किंधेमध्ये. किष्किंधेच्या अलीकडे एक मधुवन नावाचं मोठं वन डेव्हलप केलेलं होतं सुग्रीवाच्या लोकांनी. सुग्रीवानी कशा करता, तिथे मधाची भरपूर पोळी लागलेली, भरपूर फळं, भरपूर खाण्यापिण्याचे साहित्य, म्हणजे डेव्हलप केलेलं असं फळझाडं. तिथे घुसले सगळे लोक आणि टका 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 ते सगळं खायला लागले. असं त्यातल्या माश्या उठवल्या आणि असं ते मधाचं पिळं असं पिळून प्यायला लागले त्याचं मध. अहो दधीमुख नावाचा सुग्रीवाचा मामा तिथे मुख्य होता. तो म्हणला अरे 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 काय करताय काय करता. त्याला धरून चोपला त्यांनी. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला, बँडेज बिंडेज बांधलेला तो सुग्रीवासमोर. महाराज अरे काय झालं दधीमुखा तुला. मामा बरं का, आपल्या नातेवाईकांना नोकरीला लावायची पद्धत तेव्हापासून आहे. काय झालं मामा. ते म्हणले आपल्या वाहनाला मला मारलं. कुठली टीम आहे म्हणले. म्हणले अंगदाच्या हाताखालची. अंगद आणि जांबुवंत आणि हनुमंत निवांत बसलेत, पण त्यांची टीम वाटेल तसं त्यांनी सगळा उत्मात केलाय, सगळं मधुवन उद्ध्वस्त केलंय, वाटेल तसे खातायत पितायत, एन्जॉय करतायत. मला म्हणून आलं तरी वा किती छान. मामा म्हणला अरे मला मारलं म्हणतो मी, छान काय. नाही म्हणले ज्या अर्थी ते एवढं एन्जॉय करतायत, ज्या अर्थी एवढा आनंद व्यक्त करतायत, त्या अर्थी सीतामाईंचा शोध लागलेला दिसतोय. त्यांना सांगा अजून काही उरलं असेल तर ते पण खाऊन टाका. रामायण या सायकॉलॉजीचा पण विचार करतो बरं का, की एवढी मोठी रामकथा तुम्ही आयोजित केली आहे ना, तर श्रमपरिहार आयोजित करा. कुणा करता? आयोजकांकरता. बघा काय ते कुठं जायचं ठरवा तुम्ही. आपली तरुण मुलं जेव्हा कष्ट करतात, परीक्षेत पास होतात, अमुक करतात, तेव्हा त्यांना आईस्क्रीम अमुक तमुक देणं ही आपली जबाबदारी आहे. छोट्या छोट्या गोष्टी रामायण शिकवतो. दधीमुखा एक काम कर, हनुमंत, अंगद आणि जांबुवंत या महत्वाच्या मुख्य त्यांना पाठवून दे. बाकीच्यांना म्हणू तुम्हाला काय पाहिजे ते खा प्या. निरोप गेला आणि आता ही येऊन पोहोचले. आता प्रश्न असा आला की रामांसमोर जायचं कोणी. हनुमंतांनी पराक्रम कोणी केलाय. हनुमंत म्हणले मी नाही बाबा जाऊन मी असं केलं, मी आऊ केलं, मी त्याऊ केलं. आपलं आपण कधी सांगू नये. समर्थांची ओवी आहे. मूर्ख म्हटले शास्त्रांनी त्या लोकांना. आपली आपण करी स्तुती
स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. माझे वडील असे होते म्हणून मला निवडून द्या असं कधी नाही म्हणायचं. मी काही करतोय म्हणून मला निवडून द्या असं म्हणायला पाहिजे. सगळ्यांबद्दल बोलतोय बरं मी, असं काही कुठल्या पक्षाबद्दल. सगळे वडिलांची कीर्ती सांगण्यात वेळ नाही घालू. वडिलांप्रमाणे आपण चांगलं वागून दाखवावं ना. आपुली आपण करी स्तुती, मी याव केलं मी ट्याव केलं. कधी शहाणी माणसं स्वतःची स्तुती करत नाहीत. समर्थांची नाथांची ओवी आहे की स्वस्तुती स्वतः न करावी आणि करणी न ऐकावी. समर्थांची पण त्याच्याकरता ओवी आहे, जो स्तुती ऐकता सुखावेल तो निंदा होता रडेल, अशी ओवी आहे. या दोन्ही गोष्टींना मी पचवलं पाहिजे. स्तुती पण नादाला लागायचं नाही, माझ्या क्षमतेपेक्षा हे काहीच नाही असं मनातल्या मनात समजायचं. तेही बोलून नाही दाखवायचं. आणि म्हणून हनुमंत म्हणले मी नाही पुढे जाणार. अंगद म्हणला मी काही केलेलंच नाहीये, मी जाऊन फुशारक्या मारण्यात काय मजा आहे. माझं जांबुवन म्हणले मी करतो. अशा वेळेला मोठ्या लोकांनी स्तुती करायची असते तोंड भरून. आणि जांबुवंत पुढे गेले, सांगितलं रामा हनुमंतांनी सीतेचा शोध लावलेला आहे. रामराय उतावीळ झाले होते सीतेची बातमी ऐकायला आणि हाक दिली त्यांनी, हनुमंता मारुते पुढे ये. हनुमंत धावत धावत पुढे गेले. आणि वाल्मिकी वर्णन करतात हनुमंतांनी पहिला शब्द काय उच्चारला असेल, सीता देवी पाहिल्या असं म्हणायचंय की नाही. तर सीता देवी म्हटल्यानंतर पाहिल्या म्हणेपर्यंत मधला जो पॉज आहे ना त्यात सुद्धा रामांचा श्वास असा होईल ना. म्हणून पाहिल्या आधी म्हटलं नंतर सीतादेवी म्हटलं म्हणे. दृष्ट्वा सीता, दृष्ट्वा पाहिल्या, पाहिली म्हटल्यावर सीताच पाहिली. आणि सगळं सविस्तर सांगितलं कसं 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 काय घडलं. जांबुवंतांनी सांगितलेलं होतंच पण त्यातला डिटेल्स सांगितले. आणि तो चुडामणी दिला. वायसाच्या कथेबद्दल मला सीतामाईने सांगितलंय बरं. जयंत म्हणले कळलं. इथे सुंदरकांड समाप्त होतं. युद्धकांडाच्या पहिल्या सर्गामध्ये रामाने स्तुती केली आहे हनुमंताची. मारुते खूप धन्य आहेस तू, खूप महान आहेस, खूप महान आहेस. मला इतका आनंद दिलायस तू, तुझ्या इतका आनंद मला आयुष्यात कोणी नव्हता दिला, इतका तू मला संतुष्ट केलंयस. खूप खूप. आता इथे रामायणकारांनी एक चरित्र रंगवलंय. हनुमंत पटकन धावले आणि चरणावर मस्तक ठेवलं. अश्रूंचा अभिषेक रामांच्या पायावर केला आणि सांगितलं देवा मला वाचवा, मला वाचवा. का वाचवा? मैनाक नावाचा पर्वत वरती आला, लोभाची परीक्षा पाहिली मी, ती पास झाली. सुरसा नावाची नागमाता आली म्हणजे बुद्धीची परीक्षा झाली, मी त्यात उत्तीर्ण झालो. सिंहिका आली, साहसाची परीक्षा तिनं पाहिली, त्यात मी उत्तीर्ण झालो. पण आता प्रत्यक्ष नारायण माझी परीक्षा घेतोय. माझा अहंकार वाढतोय का कमी होतोय याची परीक्षा चालली आहे. तेव्हा मला तुम्हीच वाचवा. कारण कोणत्या क्षणी अहंकार प्रविष्ट होईल चित्तामध्ये आणि मनुष्याचा पराजय होईल सांगता येत नाही. म्हणून हनुमंत रामांच्या पायावर अश्रूंचा अभिषेक करतायत. आय एम नो बडी असाच माझा भाव ठेवा. आणि रामांचे नेत्र हनुमंताच्या मस्तकावरती पाझरतायत. बरं, हनुमंत रामांच्या पायावर अश्रूंचा अभिषेक करतायत आणि राम आपल्या अश्रूंचा अभिषेक हनुमंतांच्या मस्तकावर करतायत. हे कसं मंडल पूर्ण झालं असेल विचार करा. याचं कारण असं, बाकी सगळं तुम्ही जिंकू शकता पण अहंकार नावाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला हरवतेच. त्याकरता भगवंताची कृपा लागते. कारण अहंकार म्हणजे नारायणास्त्र आहे. बाकी सगळ्या अस्त्राला काहीतरी तोड असते. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्र ही तोड आहे, पाशुपतास्त्राला शक्ती अस्त्र ही तोड आहे. बरं का, असे बरेच त्यांनी दिलंय की वातास्त्राला या पर्जन्यास्त्राला पर्वतास्त्र ही तोड आहे,
पर्वतास्त्राला वातास्त्र ही तोड आहे. अशा अनेक तोडी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, पण नारायणास्त्राला तोड नाही आहे. अगदी अशीच्या अशी कथा महाभारतात येते. जेव्हा संतापलेला अश्वत्थामा, त्या अश्वत्थामेने नारायणास्त्र सोडलं. नारायणास्त्र सोडल्याबरोबर नारायणास्त्राची एकच हे आहे की जमिनीवर झोपायचं, त्या नारायणास्त्राला शरण जायचं, की शरण गेलेल्या नारायणास्त्र काही करत नाही. कृष्णसुद्धा निजले तिकडे, कारण नारायणास्त्र समोर न येत आहे, त्याच्यात काही तोडच नाही. त्याला नमस्कार करणे हीच तोड. भीम आडदांडासारखा उभा राहिला, मे नाही नमस्कार करणं. भीम तसाच होता. पटकन हे रथामध्ये चढले कृष्ण, त्याचा हात धरला, त्याला ओढला, पटकला. तो काय 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 म्हणेपर्यंत त्याला पटकला, त्याची मान अशी केली, वरनं निघून गेलं ते परम नारायणास्त्र. आता बस म्हणली तिकडं. नारायणास्त्राला तुम्ही शरण नाही गेला की संपलात तुम्ही. ते नारायणास्त्र म्हणजे आपल्याकरता भक्तांकरता अहंकार वाढवणार. बरं, तुम्ही म्हणजे किती महान, तुमचं जीवन किती महान, तुम्ही किती त्यागमयचा गेलात. बाकी कधीही न हलणारा मनुष्य, असं काही झालं ना, हो का काय प्रवचन चांगलं झालं. आम्ही नुसतं म्हणताना कस्सं कस्सं म्हणतो, पण मनातनं बरं वाटतं. हे तुम्हाला ज्ञानबाची मी सांगून ठेवतो. आम्ही सगळे कीर्तनकार प्रवचन नाही होत, हे होत भगवंताची कृपा, समर्थांची कृपा. हे नुसतं वरवरचं तोंडच असतं. बरंच वाटतं. माझ्या मुख्य प्राणा मारुतीराया रे बल भीमा. बोला, माझ्या मुख्य प्राण, माझ्या मुख्य प्राणा मारुतीराया रे बल भीमा. 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 श्री महारुद्र हनुमान की. श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. हा प्रसंग संपतो आणि यानंतर राम सुग्रीव संवाद सुरू होतो. सुग्रीवाने विचारलं, बाकी लंकेचा वृत्तांत सांग, टाउन प्लॅनिंग कसं आहे तिथलं. हनुमंतांनी भराभरा भराभरा भरा सांगितलं. या बाजूला शतघ्नी आहेत म्हणजे तोफा आहेत, या बाजूला अमुक आहेत, या बाजूला अमके वीर आहेत, या बाजूला बुरुज आहेत, या बाजूला सुसरी सोडलेल्या अनेक चर आहेत मोठेच्या मोठे, त्यामध्ये पाणी सोडलेलं आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि आता ही सगळी मंडळी उड्डाण करीत 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 सागर तीरावरती येऊन पोहोचली. किष्किंधेहून निघाले हे लोक, सागर तीरावर येऊन पोहोचले. नमः पार्वती पते हर हर हर. इकडे लंकेमध्ये सभा भरवण्यात आली. रावणानं सभा, तातडीची मीटिंग, इमर्जन्सी, की एक वानर आलं आणि आपल्या लंकेची वाताहत करून गेलं. व्हॉट टू डू नाव. आपल्याला आपली स्ट्रॅटेजी चेंज करायची आहे का वगैरे, काय शब्द वापरता तुम्ही. असे सगळे लोक जमले आणि प्रहस्त उभा राहिला. प्रहस्त हा सेनापती आहे रावणाचा, मुख्य सेनापती. अनेक सेनापती त्यातला प्रहस्त. प्रहस्त म्हणाला, आपण गाफील होतो आणि तेवढ्या गडबडीत ते वानर येऊन गेलं. असं होणार नाहीये, आपण आता जिंकणारच आहे. मी वाटेल ते करून त्यांना जिंकून टाकेन. प्रहस्तानी वल्गना केल्या. वल्गना म्हणजे नुसते नोट, लंब्या लंब्या गप्पा. अमुक करा, तमुक करा, हे करू, आपण ते करू, आपण बेसावध होतो म्हणून ही गोष्ट घडली वगैरे. विभीषण उभा राहिला. विभीषण म्हणाला, रावणा, आत्तापर्यंत मी तुला कधीही अधर्माचा सल्ला दिलेला नाही आयुष्यात. तुझ्या करिअर करता योग्य तो सल्ला दिलेला आहे.
आठव माझं आत्तापर्यंतचं जीवन, माझं ऐक. एका सीतेकरता, एका व्यक्तीकरता अख्खी लंका आणि हजारो राक्षसांचं जीव पणाला लावू नकोस. माझं ऐक. एक वानर आलं, ते आपण गाफील होतो बरोबर आहे, पण आता ते काही गाफील नसणार आहेत, ते अजून तयारी करून येणार आहेत. आणि असे हजारो वानर जेव्हा येतील तेव्हा आपली अवस्था काय होईल? आपल्याजवळ व्यवस्था कुठे इतकी चांगल्या हजारो पद्म वानरांना ठार करायची. तेव्हा माझं ऐक. राक्षस कुल संपण्यापूर्वी सीतेला परत नेऊन दे. रावण इतका भडकला, रावणही भडकला आणि रावणाचा मुलगा इंद्रजितही भडकला. त्या मुलालाही वाटत नाही आपल्या बापाचं चरित्र चांगलं असावं. काय बाप बेट्याची जोडी आहे. मुलगा म्हणला, काय बोलताय काका? आता जर सीतेला परत नेऊन दिलं तर आपण घाबरलो असा अर्थ होईल. हा इगो प्रॉब्लेम झालाय आता. मग काल कोणी नको म्हणलं होतं तुम्हाला? विभीषण संतापला. तो म्हणला, बापाला अक्कल नाही, पोराला येईल कुठं? कारण संताप रागावला तो. कारण आता बी ऑर नॉट टू बी ची वेळ आली आहे. हो, नुसतं चर्चा नाही चाललेल्या, नुसत्या तुमचा सल्ला काय माझा सल्ला काय वगैरे नाही. आता उद्या मरू का जगू अशी अवस्था झाली आहे. आणि तुम्ही कशात अडकलाय? इगोत अडकलाय. रावण संतापला, सभा बरखास्त केली, घरी निघून गेला. विभीषण त्याच्या मागं घरी गेला. दादा माझं ऐक. माझा आत्तापर्यंतचा कधी चुकीचा सल्ला होता का? मी तुझ्याशी किती समर्पित राहिलोय. आणि इथे तो श्लोक दुसऱ्यांदा येतो जो मारीच्याच्या मुखात आहे, तोच विभीषणाच्या मुखात तसा कॉपी पेस्ट केला त्याने, वाल्मिकींनी. तोच श्लोक तसाच. सुलभा पुरुषा राजन. या जगामध्ये खोटी स्तुती करणारे आणि स्तुती ऐकणारे या जगात सुलभ आहेत. खूप खूप लोक मिळतील. सुलभा पुरुषा राजन सततं प्रियवादिनः अप्रियस्यापि पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. अप्रियाचं अप्रिय असणार तरी सुद्धा पथ्याचं जे आहे असं सांगणाराही दुर्लभ आहे आणि ते ऐकून घेणाराही दुर्लभ आहे. माझं ऐक. रावण धावत धावत आला आणि असा वरती विभीषणाचा उभा आहे. लाथ मारली, मी तुझा त्याग करतो. चालता हो राज्यातनं. अरे मला समर्पित राहायचं, मी जे करीन त्याला तू फॉर राहायचं, मी जे करीन त्याला तू पाठबळ द्यायचं, याऐवजी मला सल्ला देतोस. अरे तू कुणाच्या बाजूचा आहेस? म्हणून मी तुझा त्याग करतो. आणि मग विभीषण निघाला. वाईट वाटलं त्याला, ऐकतच नाहीये दादा. आणि मोजक्या 4 मंत्र्यांसह विभीषण आकाश मार्गानं यायला लागला. इथे एक अत्यंत महत्वाचा अध्याय, तो अध्यायाचं नाव नंबरच सांगून ठेवतो, घरी जाऊन वाचा. हे रावणाबद्दलचे गैरसमज दूर होण्याकरता सांगतोय. युद्धकांडातला 13वा अध्याय. 12 आणि 13 दोन्ही अध्याय आहेत की राक्षसांनी रावणाला सल्ला दिलाय. त्यामध्ये मी नावच सांगतो त्या राक्षसाचं. 13व्या अध्यायात महापार्श्व नावाचा त्याचा त्या मंत्रिमंडळातला त्या सेनेतला एक मंत्री आहे, मंत्री होता तो, त्याचं नाव महापार्श्व. तो म्हणला, रावणा हे काय चाललंय तुमची गडबड? कसली नीतिमत्ता? काय कशाला थांबलायस तू? जा आणि सीतेवर बलात्कार कर ना, मग जिंकलं काय नारलं काय? संपलं, सीतेचं सील संपलं. हे ऐकल्यावर रावण त्याच्यावर चिडला. तो म्हणला, हे तुझ्याकडनं ऐकण्या इतका मी दरिद्री नाहीये बुद्धीचा. असे खूप कार्यक्रम आटोपलेत मी आतापर्यंत, पण मला 2 शाप आहेत. त्या दोन्ही शापांचा उल्लेख रावण स्वतः या अध्यायात करतो. बरं, युद्धकांडातल्या 13व्या अध्यायात 2 शाप आहेत. एक वेदवती नावाच्या साध्वीचा शाप आणि दुसरा ब्रह्मदेवाचा शाप. हिमालयामध्ये वनामध्ये तपश्चर्याला बसलेली वेदवती नावाची एक तपस्विनी, रावण तिथून चालला होता आणि काय त्याला वाटलं, त्याने तिचं घर्षण केलं. ती म्हणाली की मी तपाला बसली आहे, तरी पण तिचं काही ऐकलं नाही. आणि तिला जेव्हा बळजबरी केली तेव्हा तिनं अग्नी प्रज्वलित केला आणि अग्नीत स्वतःचा देह टाकून दिला, जाळून टाकला. आणि मरता मरता शाप दिला
की एक स्त्री तुला कारणीभूत होईल मरणाला, मी तुला शाप देते, स्त्रीच्या मनाविरुद्ध जेव्हा तू तिच्यावर बलात्कार करशील त्यावेळेला तू मरशील, आपोआप मरशील, कोणी बाण न मारता. आणि दुसरी गोष्ट, कुबेराचा मुलगा आहे, त्याचं नाव नलकुबेर. या नलकुबेराचं लग्न एका अप्सरेची ठरलं होतं. त्या अप्सरेचं नाव दिले ते पुंजिकस्थला. ही पुंजिकस्थला स्वर्गामध्ये रावणाला भेटली. रावणानं काहीही विचार न करता तिच्यावर बलात्कार केला. ती म्हणाली, मी तुझ्या भावाच्या मुलाची सून आहे. कुबेर आणि रावण हे भाऊ होते, आपण पाहिलाय तो विषय परवा. आया वेगळ्या आहेत, त्यांचे वडील एक आहे. इडविडा नावाच्या मुलीचा मुलगा आहे, पत्नीचा मुलगा आहे, तो आहे कुबेर. आणि केकसीचा मुलगा आहे रावण. यांच्या वडिलांचं नाव आहे विश्रवा. तेव्हा कुबेराच्या मुलाशी तुझ्या पुतण्याशी माझं लग्न ठरलंय, तेव्हा मी एका अर्थानं तुझी सून आहे असं तू करू नकोस. त्यांनी काही ऐकलं नाही आणि बळजबरी केली. आणि त्याचा परिणाम छिन्न भिन्न झालेली ती पुंजिकस्थला तशीच्या तशी ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये धावत गेली. आणि ब्रह्मदेवाला जाब विचारलाय, काय कसले देव तुम्ही, रावणाला विविध प्रकारचे वर देऊन ठेवता आणि त्यामुळे आमच्यासारख्या स्त्रियांचं जगणं कठीण झालंय, कसले देव तुम्ही, आम्हाला न्याय कधी मिळणार. खूप रागावली ती. वेदवती सारखा तिनं स्वतःच्या देहाचा त्याग नाही केला अग्नीमध्ये. आणि ब्रह्मदेवही संतापला. ब्रह्मदेवाने रावणाला बोलावून घेतला आणि रावणाला विचारलं, हे तू केलंयस का. त्यांनी मान्य केलं. मान्य केल्यावर ब्रह्मदेवाने सांगितलं, इथून पुढं कुठल्याही स्त्रीची इच्छा नसताना तू जर तिच्यावर बळजबरी केलीस तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील आणि तू जागेवर मरशील. या 2 शापाचा उल्लेख रावण स्वतः महापुरुषाशी बोलताना करतोय. हे मला 2 शाप नसते तर आतापर्यंत काय काय झालं असतं. अशा करता बोलतोय मी. हे कुठलाही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी रामायण वाचा हो. रावण हो ना की इतना आसान नाही आहे. 1 वर्षभर त्यांनी वाट पाहिली. अरे वाट पाहिली नाही त्यांनी, नाईलाज झाला म्हणून गप्पा होता तो. काय होतं, आपण व्हिलनना हिरो करताना कुठं मूळ रामायणाच्या हेतूला तडा देत नाही हे बघा. नाहीतर रावण चांगला होता तरी रामाने त्याला मारला असं होईल की नाही. आणि हे मी मुळातलं का सांगतोय माहितीये का, आज थोडा प्रसंग असा आला की इतकी रामायण असल्यामुळं माणसं वादच घालायच्या भूमिकेत असतात. अभ्यास करायला नको असतो, काही नको असतो, काही नको असतो. कशाला लिहिलं हे वाल्मिकींनी, कशाला लिहिलेत हे पोथ्या सगळ्या. वेदव्यासानी जो मूळ ग्रंथ लिहिलाय तो नाही वाचायचा, ते मृत्युंजय वाचून घेतात वाद घालायला. मृत्युंजयातल्या 10-12 गोष्टी बरोबर असतील, पण उरलेल्या 88 गोष्टी चुकीच्या आहेत. त्यानिमित्तानं तुम्ही काहीतरी पुराण बिराणं वाचायला लागला तेवढाच फक्त त्याचा चांगला अर्थ आहे. पण मूळ माहिती असल्याशिवाय कधीही माणसानं आपली मतं बनवू नयेत. त्यात आपलंच नुकसान होण्याची शक्यता आहे हो. इतका चांगला रावण होता तरी रामाने त्याला, असंच तुम्हाला म्हणायचं की नाही. मग दर दसऱ्याला आपल्या रावणाला, ते परवा एकाने विचारलं, ते मंत्र्यांची योजना का करतात. म्हणले मुखाग्नी द्यायला नातेवाईक लागतो म्हणले. क्षमा करा मला जरा. रावणाला दरवर्षी या करता मारलं जातं, आपण चारित्र्याची पूजा करणारे आहोत हे दाखवण्याकरता, आठवण राहण्याकरता की रावण संपला पाहिजे, म्हणजे रावणाची वृत्ती संपली पाहिजे हे सांगणं चाललंय. मग स्त्रिया सुरक्षित राहतील ना. परधन, पर स्त्री आणि परनिंदा ह्या तिन्ही गोष्टी रावणानं केल्या म्हणून रावण वध्य आहे हे दाखवण्याकरता दर दसऱ्याला ते सोडायचंय पाय. असो, रावणाची वृत्ती जर समाजातली मेली नाही तर समाज सुरक्षित होणार नाही हे सांगणारं वाल्मिकी रामायण आहे. बरं, आणि झालं हे सगळं चर्चा झाली आहे. विभीषणाचा त्याग केलाय. विभीषण आणि 4 मंत्री त्याचे आकाशातनं येत आहेत. ही बातमी या काही वानर तिकडे बसलेली होती हो, ते लावून मोनॉक्युलर बायनॉक्युलर. काही काही लोकांना असं युद्धाची खुमखुमी असते, केव्हा एकदा युद्ध. काही काही लोक आपले चहा पाणी, म्हणजे प्रत्येकाची एक स्टाईल असते. त्यांनी बातमी आणली
शत्रूचा भाऊ येतोय, ऐन वेळेला येतोय. विभीषण सागर तीरावर उतरला आणि त्यांनी एका वानराकरवी माहिती पाठवून दिली, रामाना म्हणा मी तुमच्या पक्षात यायला तयार आहे, मला रावणाचं वागणं मान्य नाही आहे, मला घेणार का नाही एवढं फक्त सांगा. त्या वानरानं येऊन सांगितलं रामाना. आता इथं रामांची मीटिंग चालली आहे. आधी पहिल्यांदा यांची चर्चा चालली की सागर उल्लंघून जायचं कसं पलीकडं, हे हनुमंत पलीकडे गेला असं प्रत्येकाला जमणार नाही आहे, पण शतयोजन विस्तीर्णम असं पलीकडे जाणार कसं, ही मीटिंग चालली. इतक्यात विभीषणाला असं कळलं. आता हा मुद्दा ऐरणीवर आला की विभीषणाला घ्यायचं की नाही, आणि प्रत्येकाचा सल्ला घेतल्याचा अध्याय आहे इथे. जांबुवंताला विचारलं, जांबुवंत म्हणाला नाही, इतक्या महत्वाच्या वळणावरती रावणाने गुप्तहेर म्हणून पाठवला नसेल त्याला कशावरनं. सुग्रीव म्हणाला नको, हा हस्तनीतला निखार आहे, तो आपल्याकडच्या बातम्या तिकडे पोचवेल. अंगद म्हणाला आपण असं करूया की त्याला आपल्याकडे घेऊया आणि त्याच्यावरती आपण गुप्तहेर ठेवूया. प्रत्येकाने आपापली मतं मांडली आहेत. आणि हनुमंताला प्रश्न विचारला आहे, मारुते तुझं काय मत आहे. हनुमंतांनी सर्वांना वंदन केलं आणि सांगितलं तुमच्या तिघांच्याही मतापेक्षा माझं मत भिन्न आहे. विभीषणाची वृत्ती मी ओळखतो, मी त्याचं बोलणं वागणं पाहिलंय, तो धर्मनिष्ठ आहे असं मला वाटतंय. तो आपल्या बाजूनं असेल तर आपल्याला जास्त फायदा होईल. आणि अंगदा तुझ्या म्हणण्याप्रमाणे आता त्याच्यावर गुप्तहेर नेमावेत, इतकी वेळ उरलेली नाही, आता हे जमणार नाही, अवघड आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, दुसऱ्या कुठल्या तो स्वार्थानं आपल्याकडे येतोय असं मला वाटत नाही आहे. अतिशय मुद्दे सुद्धा हनुमंत बोलतात, नुसतं भावनिक बोलत नाहीत. आणि रामाने निर्णय घेतला की मी त्याला अभय देणार. चंपू रामायण नावाचं एक रामायण आहे, विद्वान लोकांनी रचलेलं रामायण आहे बरं. गद्य आणि पद्य या दोन्ही स्वरूपाचा वापर त्यात असा दिलखुलासपणे केलेला असतो. गद्य पद्यात्मिकम काव्यम चंपूरित्य भिधीयते, चंपू काव्याची व्याख्याच. त्यामध्ये रामराय सांगतात, सुग्रीवा अभयागतो यमपयाति चेन्मुधा, अभयागतो अभय मागायला आलेल्या, अयमपयाति परत पाठवला चेन्मुधा, रघवो भवंतु लघवो न किं सखे. रघुवंशाची रघु असणारी कीर्ती लघु होणार नाही काय. अनुजो यमस्तु तनुजो तवारिपोह, अनुजो यमस्तु तनुजो तवारिपोह, करुणापदम हि शरणागतो जना. अरे हा फक्त अनुज आलाय म्हणजे भाऊ, तनुज म्हणजे मुलगा जरी शरण आला, नवे नवे रावण जरी मला शरण आला तरी रामाच्या ब्रीद जर काय असेल तर त्याला अभय देणं. अनुजो अथवा तनुजो अथवा रिपोह जरी शरण आला तरी करुणा पदम हे शरणागतो जना. जो शरण आला त्याला अभय देणं हे रामाचं कर्तव्य आहे. इथे तो श्लोक आला आपण रोज म्हणतो, सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते, अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम महत्. माझं व्रत आहे रामराय सांगतात. सकृत एव हात जोडून जो शरण आला आणि तवास्म देवा मी तुझा आहे बरं असा तो याचना करतो, मी तुझा आहे रामा. अभयम सर्वभूतेभ्यो, जो कोण असा प्रामाणिक शरण येईल त्याचं पूर्ण कल्याण करणं ही माझी जबाबदारी, हे माझं व्रत आहे. जे भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलंय अनन्यास चिंतयन्तो माम, त्याची आधीची आवृत्ती म्हणजे सकृदेव प्रपन्न आहे. म्हणून आपण अनन्य शरण गेलो तर आपलं कल्याण निश्चित होणार, हे वाल्मिकी रामायणाच्या आधारानं सिद्ध होतं. इथे एक रामायणकार लिहितो, सुग्रीव म्हणला, एक प्रसंग झाला इथे. विभीषण आला, विभीषण आल्याबरोबर यांनी हाक मारली, या लंकाधीश्वर. लक्ष्मण सुग्रीव बघायला लागले, लंकाधीश्वर हा लंकाधीश हा कधी झाला, तो आहे ना. ते म्हणाले माझ्या दृष्टीनं हा मला लंकाधीश दिसतोय. आणि समुद्राचं पाणी आणलं लक्ष्मणाकडनं, त्याला अभिषेक केला की आजपासून तू लंकाधीश झाला, लंका जिंकण्याच्या आधी. मग सुग्रीवानं खोचक प्रश्न विचारलाय,
आता जर रावण शरण आला तर, आता जर रावण शरण आला तर ते म्हणले रावण शरण आला तर त्याला अयोध्येचं राज्य देईन, पण याला लंकेचं राज्य मी दिलेलंच आहे. शरण येणं याचा अर्थ माझ्या मताने वागणं ना. माणूस कुणी का असे ना, रामराज्य म्हणजे रामाच्या मतानं चाललेलं राज्य. रावणाला तिथे बसवताना सांगेन की हे रूल्स अँड रेग्युलेशन्स याप्रमाणे वागायचे, तुला नुसता राजा म्हणून ठेवलाय, तुला नुसता मुख्यमंत्री म्हणून नेमलाय, पण मीच चालवणार आहे सगळं, उपमुख्यमंत्री. हा, शरण येण्याला अर्थ हाच आहे ना. आणि विभीषणाला आता सीट देण्यात आली, बसा. चारी मंत्री बसले, तो बसलाय. आणि विभीषणा विचारलं कशाबद्दल चर्चा चालली आहे. अरे म्हणले सागराच्या उल्लंघन कसं पलीकडे जायचं. ते म्हणले तेव्हा तुम्ही सागराला प्रार्थना करा. सागर नावाचं पाणी जरी असलं तरी त्या पाण्याची जी देवता आहेत, लक्षात घ्याल प्रत्येक गोष्टीला 3 स्वरूप असतात. आपली सुद्धा 3 स्वरूप आहेत. आपलं जे डोळ्याला दिसतं ना स्वरूप, याला म्हणतात फिजिकल बॉडी, डोळ्याला दिसत नाही पण आत असतं, याला म्हणतात ऑस्ट्रल बॉडी. आणि त्याच्या आतमध्ये आहे कॉझल बॉडी, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. ज्या कारणाने आपण जन्माला आलो ते शरीर, बीज शरीर असं म्हणा. आतमध्ये जे सूक्ष्म शरीर ते आपलं दैवी शरीर आहे. आणि स्थूल शरीर म्हणजे हातपाय दुखतात वगैरे ते आपलं, ते खूप वेळ बसल्यानंतर. तसं पाणी जे आहे ना, पाणी नावाचं हे लक्षात घ्याल. हे आपली इंडियन फिलॉसॉफी नीट लक्षात घ्या. मग त्याशिवाय आपल्याला पुराणं लागणार नाहीत. कितीतरी गोष्टी आपल्याला, आपला पाय जर लागला ना कशाला तर आपण असा नमस्कार करतो, कुशाला नमस्कार करतो, त्यातल्या देवतेला आपला पाय लागला म्हणून. आपण पायाने कुठलं पुस्तक घेत नाही कधी, पायाशी असलं तरी उठून हाताने घेतो. नाही तर पायाशीच आहे, पायाने घ्या ना. नाही का, पाय नाही लावायचं पुस्तकाला, त्यात अक्षर आहेत म्हणजे विद्या आहे त्यात, त्याला पाय नाही लावायचं. आपल्या नकळत आपण हा धर्माचा अवलंब करत असतो, आपल्याला कळत नसतं की आपण का करतो. त्या समुद्र देवतेला प्रार्थना करा. लक्ष्मणाला प्रार्थना बिर्थना काय नाही, तुम्ही बाण रोखा त्याच्यावरती म्हणजे तो कोरडा होईल, पलीकडे जायला असता येईल. लक्ष्मण या मताचा. आता राज्यकर्त्याला किंवा कुठल्याही पक्ष प्रमुखाला मोठा प्रॉब्लेम येतो. नवीन जे आलेत त्यांचं मत वेगळं असतं आणि जुने जाणते. आणि आता कसंही वागलं तरी एक दुखावला जातो. जुन्याचं ऐकलं तर नवीनला वाटतं, नाही तरी आम्ही नवीन, आमचं कोण ऐकणार. समजा नवीनवाल्याला तिकीट दिलं म्हणून हारले की नाही खूप ठिकाणी. म्हणून रामायण ऐकलं पाहिजे. रामाने विचार केला काय होणार आहे रामाना माहिती आहे, म्हणून आधी विभीषणाचं ऐकल्यासारखं दाखवलं, नंतर लक्ष्मणाचं ऐकलं. दोघांना समाधान. विभीषणाला तुझं ऐकतो, बघूया काय होतंय, नाही तर लक्ष्मणा तुझंही ऐकेन बरं का, मी नाही झालं तर. आणि याचा क्रम उलटा करून चालणार नव्हतं. बघू, लक्ष्मण म्हटलं बघूया तरी काय होतंय. आणि 3 दिवस आणि 3 रात्र त्या समुद्र किनाऱ्यावरती रामराय ध्यानस्थ बसलेत. समुद्र देवता प्रसन्न हो. समुद्र आत्ताच्या भाषेत पकडलं, प्रसन्न फिसन्न काही झालं नाही तो. आणि मग मात्र रामराय संतापले आणि लक्ष्मणाला सांगितलं आण रे धनुष्यबाण. लक्ष्मण म्हटलं ऐकावंच लागलं माझं. पण विभीषणालाही समाधान झालं की बाबा माझा शब्दाला मान राखलाय त्यांनी. आणि छान डायलॉग दिलाय रामानंद सागराने. आज तक संसार ने श्रीराम की शांति देखी थी, आज संसार राम का क्रोध देखेगा. धनुष्याला बाण लावला आणि समुद्राच्या दिशेनं शुष्क नावाचं अस्त्र त्याच्यावरती नेमलं. शुष्क अस्त्र, आर्द्र अस्त्र, आठवत असेल आपल्याला. ही सगळी विश्वामित्राने दिलेली अस्त्र आहेत. आणि त्या समुद्राच्या दिशेनं असा तो बाण नेमला, नेम धरला, आकर्ण तिच्या अशी कर्र करून खेचली कानापर्यंत. आणि लगेच समुद्र शरणाला. पाही माम, पाही माम, शरण आलोय मी तुम्हाला, क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. इथे तुलसीदासांनी लिहिलंय भय बिनु होत नाही प्रीती. भीतीशिवाय प्रीती होत नाही. गेले 70 वर्ष आपण पाकिस्तानला म्हणत होतो नाही आम्ही चांगले आहोत, शांतीदूत पाठवतो, अमुक करतो. ते आपल्याकडे आतंकवादी पाठवतो, आपण शांतीदूत पाठवत होतो. आता कसं झालंय 10 वर्षात?
भयविनी होत नाही प्रीती. तुमच्याजवळ शिक्षा करण्याचं सामर्थ्य नाही आणि तुम्ही क्षमा काय करताय? शिक्षा करण्याचं सामर्थ्य आहे तरी क्षमा केली तर त्या क्षमेला मर्यादा एक मूल्य राहतं ना. म्हणलं क्षमा करा, मला मारू नका. मी तुम्हाला कोरडा समुद्र करून जर तुम्हाला मार्ग दिला तर माझ्या पोटातले प्राणी मरतील. तुम्ही असं करू नका, बाण मारू नका. ते म्हणले ठीक आहे. मला पलीकडे जायचं कसं? ते म्हटलं तुमच्यामध्ये नल आणि नील नावाचे 2 इंजिनियर्स आहेत, त्यांना तुम्ही कामाला लावा. तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दगडाचा सेतू बांधा आणि तो मोठ्या मोठ्या वनस्पतींनी, मोठ्या मोठ्या झाडाच्या ओंडक्यांनी, वेलींनी असा बांधा. जोपर्यंत सेतू काम चालू आहे तोपर्यंत मी स्थिर राहीन. मी असा होऊन तुमचं ते डिस्टर्ब करणार नाही. एवढे माझ्याकडनं सहकार्य तुम्हाला. ते म्हणले पण रामाचा आता नियम आहे की धनुष्यला बाण लावला की तो बाण सोडल्याशिवाय, लक्षभेद केल्याशिवाय परत तो माझ्या वाटेत येत नाही. सांग आता बाण कुठं सोडू? तो म्हणला गृमकुल्य नावाचा एक भाग आहे, तिथले जलचर फार माजलेले आहेत, फार उर्मटपणा, फार माजुरीपणा करतायत, तिकडे सोडा. आणि तिकडे त्यांनी सोडला आणि तिकडचे अनेक माजलेले प्राणी, तिथले जलचर जे होते पाण्यातले, ते मरून गेले, अशी कथा आहे. आणि नल नील सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे. सियावर रामचंद्र की जय. आता इथे परवाचा मुद्दा सांगतो. इथे रामनाम लिहिलं म्हणून दगड तरले असं काही वाल्मिकी लिहित नाहीत. वाल्मिकी इज व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन. रामनाम लिहिलंय तिथे, पण कुठल्या दगडाला कुठला दगड तिथं नेऊन जोडायचा आहे म्हणून निळ्या खडूनं, हिरव्या खडूनं, तांबड्या खडूनं, पिवळ्या खडूनं, त्या खडूनं ते जॉब्स, ते एकमेकांचे तुकडे आहेत हे कळायला लिहिलंय. म्हणजे रामायणकारांनी लिहिलंय रामनामाने पाषाण धरले, चुकीचं लिहिलंय का? नाही, आपल्याला कळायला दिलंय. पाषाण जर तरू शकतो तर आपणही तरू शकतो की नाही? आपल्याला खात्री वाटली पाहिजे ना रामनामाने तरून, म्हणून त्या रामायणकारांनी ते लिहिलंय. इथे यंत्री परिवहनतीचे असं लिहिलंय. मोठे मोठे JCB, मोठे मोठे यंत्र कामाला लागली आणि दगड फोडले जात होते. त्यांचे आकार एकमेकांमध्ये सुटणार नाहीत, असे असा आणि असा, व्ही आणि असा बनवून तिथे नेऊन ठेवायचा आणि तो बुडू नये पाण्यात म्हणून तिथल्या वनस्पती तोडण्यात आल्या. मोठे मोठे ओंडके, लांबच्या लांब झाडं तोडण्यात आली आणि ती झाडं आडवी टाकण्यात आली. झाडं कितीही नवीन असतील, अगदी एवढा मोठा ओंडका असेल तरी तो कधी पाण्यात बुडत नसतो. आणि मग त्या ओंडक्यांना वेलींच्या साहाय्यानं ते दगड असे बांधण्यात आलेत. त्या वनस्पती एकमेकांना बांधण्यात आल्यात आणि खूप भराभरा काम चाललंय. पहिल्या दिवशी 14 योजना, दुसऱ्या दिवशी 21 योजना, तिसऱ्या दिवशी 22 योजना, चौथ्या दिवशी 23 योजना आणि 5व्या दिवशी 24 योजना. असा 5 दिवसामध्ये सेतू बांधून झाला. सेतूवरती त्या आरूढ झालेच, कारण इतक्या लांब जाणार कसं? हजारो पद्म वानर आहेत. आता मी आपल्याला सांगतो की किती कसे होते. लक्ष होतात, त्याला 1 कोटी म्हणतात. लक्ष गुणिले लक्ष बरोबर 1 कोटी, कोटी गुणिले कोटी बरोबर 1 शंकू, शंकू गुणिले शंकू बरोबर महाशंकू, महाशंकू गुणिले महाशंकू बरोबर 1 पद्म, पद्म गुणिले पद्म म्हणजे 1 महापद्म, 1 महापद्म गुणिले 100 महापद्म गुणिले 100 महापद्म, महापद्म गुणिले महापद्म बरोबर खर्व, खर्व गुणिले खर्व बरोबर निखर्व आणि निखर्व गुणिले निखर्व बरोबर महौग. मिलियन, बिलियन, ट्रिलियन, अजून काय? परमाणू पासून महौगापर्यंत आपली संख्या आहे. आणि हे मी वाल्मिकी रामायणातलं सांगतो. असे पद्मच्या पद्म वानर होते, म्हणजे महाशंकू गुणिले महाशंकू असे वानर होते. आणि एका पाठोपाठ असे निघाले आणि तिकडे जाऊन पुढे जात आहेत लोक. खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. मी परवाच म्हणालो, आता पुन्हा सांगतो
की रामाने नेमकं केलंय काय. आतापर्यंत जेव्हा जेव्हा मानवांची युद्ध व्हायची तर मानव गुणील, मानव विरुद्ध वानर अधिक राक्षस असंच कॉम्बिनेशन व्हायचं. त्यामुळे आपण कायम हारायचो. रामांनी पहिल्यांदा वालीला उडवला आणि सुग्रीवाला मित्र करून घेतला. त्याबरोबर सगळे वानर माणसांचे मित्र झाले. आता मानव अधिक वानर याच्या विरुद्ध सगळं जग कोण जिंकणार आहे. हे कॉम्बिनेशन केलंय रामांनी. जगाची मुत्सद्देगिरी नावाची जी गोष्ट आहे ना, की जग आपल्या फॉर झालं पाहिजे. म्हणजे आपण, कारण आपण कोणाशी वैर करून चालणार नाहीये तसं, म्हणून एवढे दौरे करण्यात आले. पहिले 5 वर्ष कशाला फिरलेत महाराज. ते म्हणले सारखे विमानात असतात, तू स्कूटरवर आहेस ना मोडक्या, तू त्याची काय मापं काढतो. आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं ना. नंतर पुन्हा 5-7 वर्ष, 3-1 वर्ष पुन्हा दौरे झाले आणि आता आदरणीय जयशंकरजी आलेत. लक्षात प्लॅनिंग चाललं नसेल काय. अरे आपलं पुढच्या वर्षी तांदूळ किती भरायचं ना, आमचं प्लॅनिंग असतं की नाही घरामध्ये. मग त्यांचं चाललं नसेल. थोडा विश्वास ठेवा. आणि काही नाही, फक्त एवढाच मुद्दा आहे. पुन्हा यालाच निवडून द्या. मी एकच सांगू का, कधी रामाच्या दर्शनाला अयोध्येला गेलात किंवा आपल्या गावातल्या राम मंदिरात गेलात तर त्याच्या समोर उभं राहता यावं, लाजू नये. त्याला असं वाटेल असं त्यालाच मत द्या. बाकी काही मला म्हणायचं नाही. या सभागृहात दुसरं काय बोलू मी. तुळजाभवानीचं मंदिर फोडणारे, विठ्ठलाचं मंदिर फोडायला येणारे, हजारो मंदिरं जमीनदोस्त करणारे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्याला निवडून देणार का. आपली संस्कृती टिकवणारे आणि पुन्हा नुसती संस्कृती टिकवणारे नव्हे तर चांद्रयान चंद्रावर पाठवणारे त्यांना निवडून देणार. कुणाला निवडून देणार आपण. जे समर्थांच्या रामदासी लोकांनी केले तेच मी करतोय. बरं, माझा वैयक्तिक काहीही स्वार्थ नाही, पण संस्कृती टिकावी असं जर वाटत असेल, आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगला न्याय मिळावा लागतो, ही गोष्ट डेस्परेटली पुढच्या 100 लोकांना सांगा. आता आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य बिघडवू. एक चूक झाली ना, आता रडतायत कर्नाटकातले लोक, रडतायत अक्षरशः. असो, मला तिथे रामायण सोडून, कारण हाही रामायणाचा समर्थानी हेच तर केलंय. राष्ट्रीय कीर्तन समर्थानी चालू केलं. राम राष्ट्रीय नेता म्हणून मांडलाय. नाहीतर दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा कशाला म्हटले असते. नुसतं रामाचं भजन करा, सकाळी आरती करा, दुपारी नैवेद्य करा, भरपेट जेवा, 1 ते 5 झोपा, असला परत एक धुपारती करा, एवढंच म्हणले असते समर्थ. ते सगळं करा, कारण ते जिवंत ठेवलं की आपल्या दैवी शक्तींचा, पूजा अर्चने आपल्या दैवी कलांचा विकास होतो. बरं, ते सगळं उचित आहे. पण रामांसारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. थोडा त्यागही करता आला पाहिजे. पेट्रोल महाग झालं, फुकट मिळून तुम्हाला नंतर कटकट होणार आहे त्याची. माझा एक मित्र म्हणतो अनवाणी चालेल, पण त्यांनाच मत देईन. अनवाणी 5 चप्पल नसेल तर चालेल म्हणला. असो, चला. आणि आता इकडं त्यांचा पडाव पडलाय. इथे अनेक रावणाचे दूत आलेत. त्यामध्ये शुक आलाय, सारण आलाय, अनेक लोक आलेत आणि ते वानरांचं रूप घेऊन शिरले त्या वानरांच्या सेनेत. आणि त्याला शेपूट असं हातानं उचलावं लागलो. ते काही ओरिजिनल वानर नव्हते. कळल्याबरोबर सगळ्यांनी धरून त्यांना चोपलं. शुकाला सारणाला धरून चांगला. रामाने सांगितलं अरे काय मारामारी चालू. हे बघ काय म्हणे, ते अगदी सगळं गलित गात्र झालेले, मार खाल्लेले, इकडं लागलंय तिकडं लागलंय, असे ते 2 गुप्तहेर. राम म्हणले असं नाही की त्यांना सोडा बरं. त्यानं जेवाय खायला घातलं, शाल घातली अंगावर, सत्कार केला. हे बघा आमचं नाईलाज आहे म्हणून आम्ही आलोय, पत्नी पळवली आहे ना. त्यांच्या मनामध्ये असं काही निर्माण केलं. ते तिकडं जाऊन रावणासमोर इतकी स्तुती करायला लागले, तिकडच्या लोकांनी त्यांना धरून आणलं. रामाची स्तुती करायला लागले. ते फारच चांगले आहेत राम, काय दिसतात. अरे आम्हाला जेवायला घातलं, पक्वान्न घातली खायला. कोण याती पुरम या
कोण याती पुरम वंश याती बरं का, मुखेन परिपूरितः पिंडेन परिपूरितः मृदंग मुखलेपेन करोती मधुरध्वनिम. चांगल्या प्रकारची कणिक त्या मृदुंगावर लावली की तोही गोड बोलतो. अशा चांगल्या प्रकारच्या कणकेची शिजलेली पोळी, नुसती कणिक नव्हे, जेवण खायला घालण्याची आमच्याकडे. अर्थात रामांची ही नुसती स्ट्रॅटेजी नव्हती, रामांचा भावही तो होता की आम्ही सच्चे आहोत, नाईलाजानं आलोय आम्ही इथे. अशा प्रकारे त्याच्याही गोटामध्ये आपल्या विरुद्ध सिंपथी निर्माण करण्याची क्षमता रामांच्या त्या वागण्यामध्ये आहे. आणि झालं, रावणाने महोदराला पाठवलं, महोदरही मार खाऊन परत येतो. आणि रावणाने एक युक्ती केली, आपल्या एका सेवकाला बोलवलं. तो मेणाचे पुतळे बनवण्यामध्ये एक क्रमांक 1 होता, नाही का. आता मेणाचे पुतळे बनवतात ना ते काय, हां, आणि वॅक्स, हां, आणि इतके अगदी करेक्ट असतात की असं वाटतं तोच उभा आहे. हे आज आहे, मग त्यावेळेला किती असेल विचार करा. आणि त्यांनी इतकं सुंदर रामांचं शिर बनवलं, मोठं चांदीचं ताट घेतलं. त्या चांदीच्या ताटामध्ये रामांचं शिर, ते केस अगदी ओरिजिनल, जटा बांधलेल्या, ते कापलेलं रक्त, ओरिजिनल रक्त वाटावं, रामांचं धनुष्यबाण शेजारी, असं सगळं घेऊन सीतेला भेट दिलं. हे बघा, रावण भेटायला गेला सीतेला, माझा प्रहस्त गेला, रामानं ठार केलं, लक्ष्मण तिथेच मरून पडलाय. हे बघ सीते, रामांचं हे मस्तक, आता तुला माझं व्हावंच लागेल, इलाजच नाही. हे रामांचं धनुष्य आणलंय. जी रामांच्या बरोबर 12 दुनी 24 आणि 25 वर्ष राहिली आहे, ती सीता ते शिर पाहून फसली, असं वाल्मिकी रामायण वर्णन करतो. म्हणजे किती हुबेहूब बनवला असेल. रामांच्या लिप ओठ कसे असतील, ते रक्त कसं दिसत असेल, डोळे कसे थिसलेले केले असतील. सीतेनं ते असं ते शिरा असं उराशी घेतलं आणि ओक्साबोक्षी रडली आहे, कोसळली. हो, इतक्या सहज राम मारले गेले. माझ्या प्रभूंचा इतक्या सहज संवार झाला, रघुवीरा बोलत का नाही. सगळं रक्त अंगाला लागलंय त्या साडीला. कोसळली सीता. इतक्यामध्ये कोणीतरी धावत धावत आलं, हल्ला आला, रावण गोल वळला आणि ते शिर अदृश्य झालं. सरमा नावाची राक्षसी तिथे येते, सीतेच्या खांद्यावर हात ठेवते. तुला सीता कळलं कसं नाही, ते मायावी शिर आहे, राम इतक्या सहजासहजी मरतील काय. मग तिच्या जीवात जीव आला. आपल्याला लास्ट माहिती आहे, त्यामुळे आपल्यावर तेवढा प्रभाव होणार नाही जे सीतेला झालंय असं. आपल्याला शेवट माहिती आहे त्याचा, कथेचा. या सगळ्या कथांचा विचार करताना अगदी पूर्ण नकारात्मक घडत आलेलं असतं एखादं, तरी सुद्धा आपला तोल कसा सोडू नये याकरता या कथा आहेत. वाटेल ते करून आपला विजय होणारच आहे असं शेवटच्या क्षणापर्यंत मानत राहावं. लंब पर्वत, त्रिकुटाचल पर्वत, त्यांच्यावरती त्यांचे राजवाडे, आणि रामराय सुग्रीवासह सुवेलाचल पर्वतावरती येऊन निरीक्षण करतायत की कशा प्रकारे आता युद्धाला सुरुवात करायची. चर्चा चालली आहे त्यांची. विभीषण त्यांना दाखवतो, इकडून आपल्याला हल्ला करता येईल, तिकडून हल्ला करता येईल, असं जावं लागेल. तिकडे वाटेत खंडहर आहेत काही असे पडके, मुद्दाम असं केलंय की तिथे काही, आणि तिथे लपून बसतात राक्षस वगैरे वगैरे सांगणं चाललंय. नेमका त्याच वेळेला रावण सुद्धा युद्ध कसं करायचं याचं निरीक्षण करायला आपल्या सौधामध्ये त्रिकुटाचल पर्वतावर आलाय. मध्ये अंतर आहे.
आणि सुग्रीवाचे डोळे चमकले. सुग्रीवानं लांबनं रावणाकडे पाहिलं आणि अत्यंत बलवान असणारा सुग्रीव काही विचार केला त्यांनी. टाण टून 2-4 उड्यामध्ये रावणाजवळ जाऊन पोहोचला आणि रावणाच्या लक्षात यायच्यात रावणाच्या छातीवर त्यानं बुक्की मारली जोरात. एक जो बुक्का मारला, रावण उताणा, मुकुट पडला. उठायचा प्रयत्न करायला लागला. एक हनुमंती डाव टाकला त्यांनी आणि त्याला पालथा टाकला, उठूच दिला नाही. आणि आता युद्ध सुरू झालं दोघांचं. सगळे आजूबाजूचे सैनिक मागे सरकले. धपा 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 एकमेकांच्या अंगावरती चालून येत आहेत, मुष्टी प्रहार करतायत. रावणाला चांगला त्यांनी धरून चोपला, कारण त्यांनी वालीचं आणि रावणाचं युद्ध पाहिलं होतं आणि रावणाला हारताना पाहिलं होतं. त्याला वाटलं आपणही सहज हरवू. रावणानं वालीचा मार खाल्लेला होता आणि पुन्हा अशी वेळ आली तर आपण काय करायचं याचा विचार त्यांनी करून ठेवलेला होता. वानरांच्या जवळ सगळ्या प्रकारचं बळ आहे, अत्यंत चपळ असतात, पण मायावी त्यांच्याजवळ मंत्र नसतात सगळ्यांजवळ. म्हणून पटकन मंत्र म्हटले आणि 10-12 रावण समोर उभे राहिले. आता कोणाला मारणार बोल? आता सुग्रीव गडबडला. त्यांनी रावणाला चांगला जेरीला आणला होता असा श्लोक आहे, पण त्याला लक्षात आलं की आता आपण रावणाला हरवू शकणार नाही, कारण हे बळ माझ्याजवळ नाहीये. अरे मी मेलो तर सगळंच डिस्टर्ब होईल. म्हणून टांटून उड्या मारत पळत 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 तो परत आला. पर परवाच आपण पाहिलं की पळायला लागल्यानंतर सुग्रीवाला कोणी एक नंबर आहे तो पळण्याच्या. ठाई ठाई जखमा झालेला, थकलेला, पण रामांच्या विजयाची इच्छा करणारा, रामांचा हितचिंतक असा सुग्रीव रामांच्या चरणाजवळ येऊन थांबला. सुग्रीवाला असा उचलला, डोक्यावरून हात फिरवला, पाठ थोपटली त्याची आणि सांगितलं, सुग्रीवा हे साहस कशाला केलंस? आहेस भूपती आणि वागला सामान्य वीरासारखा, सामान्य सैनिकासारखा. हे साहस तुला शोभलं नाही रे.